सदा. किती ते नखरे, जसं काय आम्ही कधी संसार केलाच नाही. थँक्यू. हे जर का असंच घडत राहिलं तर मी या दोघांना वेगळं कसं करणार? काहीतरी करायला हवं नीलांबरी, काहीतरी करायला हवं. या मुहूर्तमणीपेक्षा समीर तुमचा जो आत्मसन्मान जपला गेलाय ना, त्याचा मला जास्त आनंद आहे. हा मुहूर्तमणी गळ्यात घातल्यावर कशी दिसते मी? कुठे बघू? अरे देवा, या खोलीत तर आरसाच नाहीये. मला त्रास होऊ नये म्हणूनच या खोलीतून आरसा नेला होता यांनी. पण आता मला आरशाची गरज आहे. मला आरशात बघायचंय, काय करू? कशी बघू मी स्वतःला? ही अशी बघा, यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? अगदी करेक्ट जागी धरलाय आरसा तुम्ही. या निमित्ताने मी स्वतःला तुमच्या हृदयात पाहू शकते. थँक्यू. आज तुम्ही मला जगातलं सगळ्यात मौल्यवान गिफ्ट दिलंय. अर्पिता मॅडम, थँक्यू काय त्यात? कुठल्याही लग्न झालेल्या मुलीच्या काही अपेक्षा असतात तशा तुमच्याही असणारच ना. आणि मंगळसूत्र ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ती मी तुम्हाला देणार नाही तर कोण देणार? अहो, पण माझ्या कुठल्याच अपेक्षा नव्हत्या, आजही नाही आहेत. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. बरं, हे मला स्वतःला आरशात पाहायचंय हे कसं कळलं तुम्हाला? मी पण काय विचारतेय, तुम्हाला तर माझ्या मनातलं सगळंच कळतं ना. हे मात्र बरोबर कळलंय तुम्हाला.
अर्पिता मॅडम, हे परफेक्ट आहे का बघावं जरा. आता परफेक्ट आहे. अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. आता या कामाची ऑथॉरिटी तू देसाई साहेबांना दे. मी याआधी असं कधी वागलो नाहीये ग, म्हणून मला जरा. म्हणून तर ही वेळ आली आहे ना असं वागण्याची. हे बघ, मी जे काही करते ना ते संपूर्णपणे तुझा विचार करून करते. ठीक आहे, ठीक आहे. तू तू म्हणतेस तसं करूयात आपण. नाही, मला खात्री आहे तू जे काही ठरवलंयस त्याच्या मागे विचार नक्कीच केला असशील तू. ठीक. साहेब, मॅडम म्हणतात तसं करूयात आपण. एक मिनिट. तुम्हाला काही चहा वगैरे काही? नाही, थँक्यू. पाणी पण. अगं, तू माझ्या अकाउंटला 25,000 रुपये का पाठवलेस? आता तू एवढ्याच अमाऊंटचा चेक देसाई साहेबांना दे, तुझ्या अकाउंटचा. म्हणजे अरे, ह्या कायदेशीर बाबी आहेत. या कायदेशीर कामासाठीच आपण देसाई साहेबांना पैसे देतोय. आता पैशाचे व्यवहार आहेत ना, हे तुझ्या नावाने तुझ्या अकाउंट मधून झाले पाहिजेत. म्हणजे त्या जागेचा अधिकृत मालक तूच असशील. मला यामध्ये एका पैशाचाही फायदा नकोय. आता जे काही आहे ना ते तुझ्या नावावर झालं पाहिजे. म्हणजे घराबाहेर आहे ना, मला तुझ्या नावाची पाटी दिसली ना की समाधान होईल बघ. मीनाक्षी, अगं इतकं निस्वार्थी प्रेम तर घरचे पण करत नाहीत. आता तू त्याचा विचार नको करूस. हे बघ, पुढे जाताना ना मागे वळून नाही बघायचं, नाही तर पावलं अडखळतात बरं का.